सो नमस्कार सगळ्यांना, ढेबे टीचरांच्या व्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आणि आज आहे दीपकची पूजा। त्याची लग्नाची पूजा एकदम सिंपल पद्धतीने केलेली आहे, कारण काल खूप पाऊस झालेला आहे, सतत गावाकडे पाऊस पडत आहे, त्यामुळे सगळेच फंक्शन एकदम सिंपल पद्धतीने केलेले आहेत। ब्राह्मण काकाने सगळी पूजेची तयारी केलेली आहे, रांगोळी निकिताने काढलेली आहे आणि आता नवरा नवरी येतीलच 5 मिनिटात पूजेसाठी, कारण सिंपल एकदम सिंपल पद्धतीत पूजा आहे। ओम गोविंदाय नमः, ओम केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षिताय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, उपेंद्राय नमः, ओम हरिये नमः, ओम श्री कृष्णाय परमस्तु, ओम प्रणवस्य परमात्मा देवता दैवी गायत्री छंदः प्राणायाम विनियोगाः ओम भू ओम भुवा ओम स्वाहा ओम महा ओम जना धियो न प्रचोदयात् आपम ज्योतिम्र समृतम ब्रह्म भूर्भव स्वरम श्रीमन महागणपतिभ्यो नमः, इष्ट देवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, सर्व देव गो ब्राह्मण्यपे नमो नमः, सर्वज्ञमास्तु सुखशैव कपिलो प्रतिपदातिथौ शुक्रवार दिवसे एवं गुण विशिष्टाय शुभ पुण्यतिथौ। आणि इथे दीपकच्या लग्नाची पूजा चालू आहे आणि तुम्ही पाहू शकता रेशमाचा लुक कसा आहे, दीपकचा लुक कसा आहे। आणि गावाला असल्यामुळे आणि गावाला त्यांचं शेतात एकच घर असल्यामुळे जास्त काही कोणाला बोलवलं नाही, घरगुती पद्धतीमध्ये एकदम सिंपल पूजा चाललेली आहे। आणि तुम्ही पाहू शकता की गावाला तुम्हाला जुन्या जमान्यातील तांब्याचे हंडे असे उतरण लावलेले नक्कीच दिसतील प्रत्येक घरामध्ये। चला, चांदीच्या ताटात सोन्याची चेन, सचिन रावांचं नाव घेते दीपकची बहीण। वा 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 वा, एक नंबर एक नंबर। आता दीपक खाली बसा। नाही तू नाव नाही घेतलं, नाव घे। चला, नाही त्यांची गाठीचं काय, ते ताईचा हक्क आहे। तू तुझं बोल, तुझं नाव घे। चल, हा बोल। आता नाही ते पाठ करायचं नसतं। ऐक रेशमा तू घे, मी तू घेणार। हा चल रेशमा एकदा, हा रेशमाचं एकदा चुकून दीपकरावांचं नाव घेते जानकरांची परत रिपीट। आय कांट हिअर। जोडवी पतीची खून दीपकरावांचं नाव घेते जानकरांची। वा वा, क्लॅप 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 क्लॅप। हा चला, दीपकराव नाव घ्या। आव दीपकराव, पत्राचं घर त्याला म्हण, बुरबाची भर असे म्हण। काय त्या आत्याला काम नाही मागून मुरबाची भर लावली। चल तू पण घे रे। कोटराच्या मंदिराला सोन्याचा कळस, रेशमाचं नाव गेलं, मला नाही आळस। त्या मंदिराला रिपीट एकदा रेशमा भाकरी येतात का? येतात। माझ काय पाहुणं पोटभर जेवणार का? तांबडा पांढरा सगळा रस्सा होणार का मिक्स? रेशमा इकडे बघा, हा इकडे एक रेशमा आहे, इकडे एक रेशमा आहे। आता मला सांगा, ही उलटण्याने तिचा चेहरा लपवती, तिचा चेहरा उलटण्याने लपवण्यासारखा आहे का? उलटणं केवढं तिचं ठीक आहे, तू बघ। जुनी झाली ही जुनी रेशमा, ती नवीन रेशमा। हे बघा, इथं स्पेशल पाट्यावरचं वाटण्याचा प्रोग्राम चालू आहे। आमच्या मामी आहेत आणि आता चमचमीत आम्ही एकदम तांबडा पांढरा असा कोपऱ्यापासून वाढणार आहे। आणि बघा, चुलीवलं मटण असणार आहे आणि हे पाटण ते पाट्यावरती वाटण वाटण्यात येत आहे। आणि मामी आमच्या म्हणतात, हे काय करते तू? हा, ती चौक भरत होती ती। तुम्ही यांना साखरपुड्यावर पण बघसान,
चौक भरताना अजून कुठेतरी आहे त्या आधी मध्ये दाखवीन मी तुम्हाला नेक्स्ट टाइम. नाही काय नाही, तुम्हाला जर पाट्यावरचं वाटण वाटून पाहिजे असेल एकदम बारी भाकरी टिण्याचं केलं होतं का गुजरवाडीची केलेलं असतं ना. बघायसाठी तर केलेलं असतं. यम्मी टेस्टी वाटण वाटण्याचं आहे. आणि आमच्या मामी तुम्हाला पाट्या वाटण आवडतं वाटतं सगळं वाटण. हो मामी, 1-2 शब्द बाचीसाठी. मामी ऐका, मामी फुगलेले आहेत लग्नाचं सगळं फराळ खाऊन. ते आहेत ना फुगल्यात, रुसल्यात, घसा बसलाय त्यांचा. अख्खा नवरीचा रुखवत मामींनी खालाय, त्यामुळे मामी बोलत नाहीत. मामींचा घसा बसलेला आहे. मामींनी सगळा रुखवत खाल्ला, बघू शकता तुम्ही, तोंडात अजून आहे. हे बघा आमचे नाना इकडं आता, म्हणजे माझे आजोबा, माझ्या आईचे चुलते आहे ते. आणि आता ते देवाचा नैवेद्य काढत आहेत. आणि आमच्या मामी बघा इकडं काहीतरी करते, ते काळं पांढरं काहीतरी केलंय. रक्तीचा प्रोग्राम आहे इकडं. आणि रक्ती खायची मस्तपैकी कोरडी, छान लागेल. मामींचा चेहरा बघा फुलून, एकच नंबर रक्ती बनवली. नाना हे किती वर्षापासून तुम्ही हे देवाचं काम करता? एक तरी सांगा, एक पॉइंट. ही तुम्हाला दिसली असं इथं नवरीची बहीण आहे. आणि बहिणी कशाला असतात? नवरीचा सगळा पसारा आवरायला, बहिणींचा सगळा पसारा आवरायला बहिणी असतात. बिचारी सगळं काय पडलं बहिणीचं खाली की लगेच उचलती. काय आवरायचं झालं की माग बहिणा बाई दिसले का? आता इथे सगळी तयारी चालू आहे. जे देवकार्य म्हणतात गावाला, देवकार्याचं बकरं कापलेलं आहे ते, त्याचं इथं शिजवायचं आहे. आणि म्हणजे पाहुणे वगैरे येतात त्यांना सगळ्यांना ते जेवण वाढायचं असतं. खूप सारी लोक येतात जेवायला. पण इकडे सध्या खूप पाऊस वगैरे पडल्यामुळे कोण आलेलं नाही आहे. आणि आता रेशमानी भाकरी बनवलेले आहेत. आणि आम्ही आता भाजी बनवत आहे. युवराज बघा चुलीसाठी गौरं घेऊन येत आहेत. आणि सध्याचा टेंगे डान्स त्यांनी तिथं केलेला आहे. आणि म्हणे व्हिडिओमध्ये नको घेऊ मला, पण तरी मी घेतलेला आहे. ते सचिन आणि नवरदेव आमची सायली, निकिता हे सगळी तयारी करत आहेत मटण शिजवण्याची. इथे चूल पेटवण्याची निंजा टेक्निक, ज्या पेपर बॅगा असतात किंवा आपण बाजारातून आणतो प्लॅस्टिकच्या बॅगा, त्यांनी चूल पेटवली सायलीने आमच्या. इथे मी कांदा चिरलेला आहे, कोथिंबीर चिरलेली आहे, मटण पण कापून तयार झालेलं आहे. आणि आता चूल पेटत आहे. चूल पेटले की लगेच मटण टाकायचं आहे. पातीला पाहू शकता किती मोठे आहे. 25-30 किलोचं मटण शिजवायचं म्हटल्यावर मोठं पातीलं लागणारच. तुम्ही पण असं गावाकडे चुलीवरती मटण वगैरे शिजवले असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि प्रत्येकाला गावाकडेच म्हणजे चुलीवरचं जेवण हे आवडतंच. आणि इथे मामा मीठ टाकत आहेत. जवळजवळ इथे अर्धा ते पाऊण किलो खडे मीठ टाकलेलं आहे, कारण तेवढं लागणारच आहे. अशा प्रकारे इथे सचिनने चढवलेलं आहे मोठं पातीलं चुलीवरती. आणि तुम्ही पाहू शकता आता मी कांदा चिरलेला आहे तो टाकणार आहे. त्यात मामांती हळद आणि मीठ व्यवस्थित लावून घेता येते मटणाला. मामा हळद थोडीच टाकत होते, तर मी बोलले अजून थोडी जास्त हळद टाका, कारण मटणाची क्वांटिटी जास्त आहे, मटण जास्त आहे, तर हळद जास्त लागेल. आणि हळद मीठ जास्त व्यवस्थित लागलं तर म्हणजे मटण व्यवस्थित सुटतं. आणि लगेच पाणी नाही टाकायचं कधी पण मटणाला, जे तेलामध्येच जे मटण आधी शिजवून घ्यायचं, त्यामुळं पटकन शिजल्या जातं. नाही तर पाणी वगैरे लवकर टाकलं तर ते शिजत नाही. इथं उभा आहे तो मामाचा मुलगा आहे ज्ञाना. मी तुम्हाला लग्नाच्या ब्लॉगमध्ये दाखवलंच होतं तो आणि त्याची बायको. आणि हे मटण घालवतात ते दीपकचे पप्पा, म्हणजे माझे मामा आहेत. हे मोगरवाडी गावचे ग्रामस्थ आहेत. आणि मला नाव माहीत नाही, सांगितलं होतं त्यांनी पण तरी मी विसरले, त्याबद्दल मी त्यांची माफी मागते. ॲक्च्युली आमच्या घरात जास्त मटण आवडत नाही. निकिताला तर बिलकुल अजिबात मटण आवडत नाही. युवराजला पण जास्त मटण आवडत नाही. तरी पण कसा बघत आहे पाहू शकता.
आणि मी माझ्या मुलांना सगळे रीतिरिवाज हे ते दाखवून ठेवत असते की कारण आजकालच्या पिढीला काही रीतिरिवाज जास्त माहीत नाहीत, लग्नाचे फंक्शन्स माहीत नाहीत, सगळे प्रॉपर कसे असतात, काय असतात, पूजा, गोंधळ, देवकार्य हे त्यांना काही त्यातलं नॉलेजच नाही आहे जास्त. त्यामुळे मी माझ्यासोबत माझ्या मुलांना पण ह्या गोष्टी सांगण्याचा खूप प्रयत्न करत असते नेहमी. इथं ज्ञानाने आता तेल टाकलेलं आहे डब्याने, डायरेक्ट 15 लिटरच्या डब्याने तेल ओतण्यात आलेलं आहे आणि त्याच्यात मग आता कांदा फोडणीसाठी चिरलेला आहे तो टाकायचा. थोड्या वेळापूर्वी मामींनी पाट्यावर जे वाटण वाटलं होतं ते या मटणासाठीच वाटलं होतं, त्यामुळं आम्ही फोडणीसाठी थोडासाच कांदा चिरलेला आहे आणि फोडणीसाठी कांदा टाकल्यावर छान जेवण होतं. बोला आता. मला वडगावला दिली, खुद्द गाव टेकपावळं. मालक गाडी चालवते, ड्रायव्हर आहेत, रिक्षा आहे आमची. मी टीचर आहे. मग काय कल्याण हो. राणा खाली बस, अजून बोलायचं आपल्याला. काय नाही बोलवत. बरं, हे आमचे नाना आहेत, हे माझ्या आईचे चुलते आहेत. आणि नाना मला सांगा, तुम्ही आता हे बनवता, हे हा प्रोग्राम कोणता आहे, कार्यक्रम कोणता आहे आता चालू आहे? मटणाचा कार्यक्रम म्हणजे देवकार्य. ते काय असतं, काय काय का कापते देवकार्य? का झाले देवाच्या नावाने कापायचं, देवाच्या नावाने आपल्या बकऱ्या कापायचं, त्याला देवकार्य म्हणतात. त्याला देवकार्य म्हणतात. बरं बरं. मग आता सगळं झालं, लग्नाचे विधी झाले. आता काय गोंधळ घालायचे नंतर घालू. काय गोंधळ घालायचं ते नंतर पोरं बाळ झाले. नाही ते कवाय घाला, कवाय घाला 10 वर्षांनी. म्हणजे तुम्ही आपलं आमचं कामच केलं. आणि मग आता मला थोडक्यात सांगा, आता आपण लग्नाला गेलो बरं का, त्या दिवशी गाठात मग आता इतका सगळा पाऊस पडत होता, पडला का? भयान आम्ही गावलो. भयान गावला म्हणजे घाटातच गाठलं. देवा काय खरं नाही, केवढा पाऊस पडला तेव्हा. आम्ही खाली गाठून उतरतो, वरून जातो कोणाला, एवढे तारा झाले आम्ही. लय पाऊस पडत होता का? हे होते आमचे नाना, माझ्या आईचे चुलते, आपली जुनी माणसं, प्रेमळ एकदम भारी. काय टाकायची? ह्यांचं नाव काय? पण तुमचं नाव काय? आडनाव दिलीप करजवणे. मोगरवाडीतच राहता ना तुम्ही? तुझं तोंड बंद करलंय, बोलायला लागलंय लग्न झाल्यापासून. काय तू गप्पा जरा. आता नाव माहित नाही तर विचारणार ना मी. मला मामांच्या व्यतिरिक्त कुणाचं नाव माहिती? मोगरवाडीचे तात्या पण आहे. हा, मोगरवाडी. हा, आखाडे मामा पण आहेत. दाखवले. मी ते मामाला काल होता दाखवले सगळे. गप्रे बाबा तू. अरे नाही उडणार. काढतोय ना मग. बापू तिकडे गेला थोडस वरती, 15-20 मिनिटात चांगला जाळा लागला ना लगेच अजिबात टाकायचं. ताई ते मसाला सांगते. तुम्ही बघू शकता, आज मी आहे मोगरवाडीच्या गावात आणि आज आम्ही तांबडा पांढरा रस्त्याचा बेट ठेवलेला. नमस्कार सगळ्यांना. आज मी आहे मोगरवाडीच्या गावात आणि तुम्ही बघू शकता मोठ्या पातेल्यामध्ये तांबडा पांढरा रस्ता चालू आहे. तांबडा बी पांढरा बी सगळा रस्ता चालू आहे. तुम्हाला जेवायचं असेल तरी येऊ शकता. आतमध्ये बाजरीच्या भाकरी मस्तपैकी आणि जिरा राईस. मोगरवाडीच्या या वातावरणामध्ये सगळ्यांनी खायला या तांबडा पांढरा रस्सा.
कधी शिजतोय कधी शिजतोय कधी पोटात जातोय. मटन 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 कधी शिजणार कधी पोटात जाणार. हे माझे दुसरे मामा आलेले आहेत येवलेवाडीचे. ते पुणे साईडने आलेले आहेत आता, त्यामुळे त्यांना थोडा उशीर झालेला आहे यायला. आणि इथे आम्ही नवरदेवाला चांगलं कामाला लावलेलं आहे. म्हटलं बाद झालं, 2-3 दिवस आराम झालेला आहे, आता काम करा तुम्ही. आणि इथे पाहू शकता दोन्ही रेश्मा कशा मोबाईलमध्ये मग्न आहेत. आणि आम्ही तिकडे काम करतोय, भाजी बनवतोय, सगळे कामं करतोय. आणि ह्या बघा कशा मोबाईलमध्ये आहेत. मी तेच बोलले त्यांना. मग कशा हसत आहेत बघा दोघीजणी, रेश्मा रेश्मा. आणि आता आलेले आहेत माझे मिस्टर आणि त्यांचा एक फ्रेंड आलेला आहे त्यांच्यासोबत. तुम्ही पाहू शकता ते कोंडगाव साईडने आलेत. हा जो रस्ता येतो तो कोंडगावच्या साईडने येतो. त्यांनी कोंडगावमध्ये गाडी लावलेली आहे आणि चिखल असल्यामुळे तिथून ते चालत आलेले आहेत. तुम्ही पाहू शकता मोगरवाडीतून येण्यासाठी पण जास्त चिखलातून यावं लागतं, पण इकडून जवळ असतं. जेवढी माणसं भेटतात तेवढी कमी असतात आम्हाला. आलेल्या पाहुणे मी काय ते नवरीच्या बहिणीला पण इकडे कामाला लावले बघा, भाकरी बनवायला. बघू शकता तुम्ही किती काम करते ही पोरगी कष्टाची. आणि इकडे बघा ही नवरी बाई बघा बघा फक्त बहिणीला कामाला लावून मस्त मोबाईल मध्ये मग नाही. बाळा तू काय खाती? शिव तू काय खाती? शिव तिथे मटण शिजले का नाही त्याची चेकिंग चालू आहे. मी त्यांना आधीच सांगितलेलं की पाणी लगेच टाकायचं नाही, फक्त तेलातच वाफलून द्यायचं. आणि ते मीठ आणि हळदीमुळे त्याला चांगलं पाणी ऑलरेडी सुटतं, त्यामुळे त्याच तेलात मिठात आणि हळदीत लवकर शिजलं जाईल म्हणून मी पाणी टाकून दिलं नव्हतं त्यांना. थोडं हाडीत ते सोडन का ते बघा ना तुम्ही त्यांना. नाही जरा निबर आहे, जरा बकरच निबर होतं थोडंसं, म्हणून आम्ही पाणी बिण्याला टाकलं, मिठातच पाणी सुटावं म्हणून. थोडं पाणी होईल एवढं पाणी होईल ना, ते उकळे होईल ना. एक तांब्यावर पाणी टाकतं का ते सुटलंय काय जरा. आणि तुम्ही पाहू शकता मोगरवाडी गावचे वातावरण किती छान आहे. आणि या वातावरणामध्ये आम्ही चुलीवर शिजवत आहे मस्त एकदम झणझणीत तांबडा पांढरा रस्सा. बघा चुलीचा पण हे काढलेलं आहे चुली. आणि आता इथे मामा ते उतरून घेत आहेत खाली, शिजलेलं आहे. हा वाता वाता हो ना तेला तिकडे पाणी उडून ना स्टार्ट करतो, आवाज येणार आता माझा हात. मामा बास का एवढा खाल्लं नव्हतं का मामा? मिले खाल्लेले भरला अजून सोडा पाणी टाकायला लागणार. कोथिंबीर पण टाकतात बस ना. हे काय हा कोथिंबीर मसाला आहे ना सगळं तिकडे टाकतात. एवढं नीट बघ जरा, पूर्ण एवढं लांबून नको काढू, लांबून काढत. त्या सुहानाला फेमस करते का? तू लांब जा बोलले, तुला जवळ नको बोलले. मग दिसलं पाहिलं जा ना लांब, तुला काय करायचं फक्त काम. जातो मी घरी जातो तिथून काढ. बस ना. 100 ग्रॅम टाकलाय का? हे टाक आता. आणि तो कसला मटण आहे का? पूर्ण माणसाची तोंड दाखवायची. तू कुणाचं काय काय तो गरम मसाला आहे? काय जेवायला नाही म्हटलं अजून. काय मी जेवायला अजून थांबतो. कसला आहे हा मसाला? गरम मसाला तू तिथं थांब, आपलं टाइम आहे जेवायला अजून. करू का पॉज? मग काय झालं आता, काय लोक तिथं काम करायला असं लांब जा, सगळ्या मामा ते खाते. परत म्हणजे लावलं काम करायला मग दिलं जेवायला. ते नको सचिन, आता दोघे कांदा मसाला. आहे ना पोरं करते काम. बस नको टाकू तर बस. मसाला किती पडणार आहे? मसाला कमी पडणार, तेवढा रस्स्याला एवढा मसाला लय झाला. बरं हे टाक गरम मसाला. का तेवढा टाका ना, अजून तेवढा टाक. मिरची बस टाका अजून. अरे सगळा तू टाका. टाक बरं हे टाक. अरे हे बी तिखट असतो एव्हरेस्टचा. एवढा नसतो. बस झालं चल. सुहाना आहे तो, एव्हरेस्ट नाही. कांदा मसाला आहे, त्याने काय होणार आहे? काय नाही, पण त्यांनीच मरत ते तिखट कांदा मसाला.
हे बी कागद झाड किती ना हे बघू शकता तुम्ही इथं. कोणचं ते कागद लय लय हा दाखव किती आहे बघू दाखव ना त्यातलं करू का पॉज? ते जरा बरं आता थोडा आहे टाकून दे ना थोडा कमी 50 ग्रॅम लय होईल बाबा मसाला. हो दे चल मटणाला चव पाणी टाकायचंय अजून लक्षात ठेवा मग पाणी वाढवा सांगतो. काय झालं पुरा व्हायचं तुला नाही बाबा पॉज करू का मी? हा कर हॅलो हॅलो हलव तुम्ही टाका पटकन आता काय काय होतं नाही करत ना काय कर बस मला आहे ते युवराज इथून काढ फोटो आहे युवराज इथे तरी दाखव जरा मस्त वाटण ती एक म्हणते लांब जा, एक म्हणते जवळ आहे. तेल कमी झालं माहिती हो नाही त्यात तेल आहे, चरबी पण नाही पण बाजार महिना चांगलं भाजणार एक नंबर आहे. रागाची बस का? दिले आतमध्ये ते जरा परत बस का? आपण टाकू ना ती तुम्ही तरीच घेतली फक्त आमचं काय घेतलं नाही अहो एक उकळी येऊ दे त्याशिवाय काय करणार आहे. अशा प्रकारे इथे आता मटणाची भाजी तयार झालेली आहे. संपले मग काय पाहिजे एक पातेल्याचं काढाय थांबणार आहे का जाणार आहे काय आणि सगळे वाट बघत आहेत की आता हे कधी भाजी तयार होती मटणाची. सगळ्यांना जेवायला वाढवायचे कारण आम्हाला पण पुण्याला जायचे त्यामुळे उशीर होत होता. कुठं ठेवलं तू घास आहे टाकलं रे. हे बघा लहान मुलांसाठी आम्ही इथे मटण काढलेले आहे हळदवण्यातलं. तुम्ही पण तुमच्या घरी काढतच असाल असं लहान मुलांसाठी. आणि पाहू शकता इथे मटणाची भाजी तयार झालेली आहे. चुलीवरच्या मटणाच्या भाजीला किती छान चव असते. एकदम गदगदा उकळी आलेली आहे इथे मटणाच्या भाजीला. मग आत्ता आलेले आहेत आमचे मामा भाजी चेक करायला कशी झाली काय झाली. त्यामुळे ते चेक करत आहेत. मीठ तिखट वगैरे कसं झालं आहे काय चेक करत आहेत. आणि पाठीमागे मामांचे फ्रेंड आहेत दोघेजणे ते हसत आहेत मामांना पाहून. आणि हे आमचे दुसरे मामा आहेत मामाच्या शेजारी उभे राहिलेले. हे येवलेवाडीला राहतात. तर बघा मटण चेक करत आहेत शिजले की नाही वगैरे. आणि मीठ मसाला कसा लागला आहे काय ते पण चेक करत आहेत. हे मामा म्हणजे नवरदेवाचे वडील आहेत. दीपकचे वडील म्हणजे माझे मामा. इथं फुल मटणाची चेकिंग चालू आहे. शिजले की नाही काय झाले की नाही. कारण मला वाटत नाही 10वीचे पेपर पण कोणी इतके चेक करत असेल. इतके आमचे मामा मटण व्यवस्थित चेक करत आहेत. एक मामांनी चेक केलं दुसऱ्या मामांनी चेक केलं. आता हे तिसरे मामा आलेले आहेत ते पण चेक करत आहेत. आणि इथे पाहू शकता किती छान तर्री आलेली आहे मटणाच्या भाजीला. आणि मटणाची भाजी अशा प्रकारे तयार झालेली आहे खाण्यासाठी. नाही अंधारात नाही. अरे नीट बस असं नको बसू जसं काय तुला मारले गुन्हे. हे बघा हा माझा भाऊ आहे सचिन डेबे. निस्ता मटण उडतोय निस्ता. आणि इकडे मावशीचं तर विसरूच नका कामच चालू आहे जोरात. 1 तास झालं काय उठलीच नाही. हे बघा चुलीवरचे जेवण एकच नंबर आहे. यम्मी आणि टेस्टी एकदम छान. आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे पुण्याला जायला. दीपक आणि रेश्मा सगळ्यांना गुड बाय करण्यासाठी आलेले आहेत. आणि तुम्ही पाहू शकता आम्ही आता निघालेलो आहे पुण्यासाठी. आणि निकिता बघा कशी बॅग घेऊन थांबलेली आहे उभी. त्यानंतर इथे युवराज आहे आणि युवराजच्या पप्पांचा शर्ट अडकलेला आहे इथे झाडामध्ये ते काढत आहेत. मला वाटतं हा काटेरी झाड असल्यामुळे त्याच्यात तो शर्ट अडकून बसलेला आहे. सो आता आम्ही निघालेलो आहे आणि तुम्ही तिथला व्ह्यू पाहू शकता.
6 वाजले होते संध्याकाळचे. आणि आता आम्ही हे काळूबाईचं मंदिर आहे कोंडगावातलं, त्या मंदिराच्या तिथे गाड्या लावलेल्या होत्या. व्ह्यू पाहू शकता किती सुंदर आहे कोंडगावातला. आणि आत्ता आम्ही निघालेलो आहे पुण्यासाठी. हे आहे कोंडगाव, हा रस्ता कोंडगावचा आहे. आणि आत्ता आम्ही निघालेलो आहे आमच्या मामाच्या गावावरून पुण्यासाठी. पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. तर मामाच्या गावाला जायची गरज नाही, मामाच्या गावाला जाऊन आम्ही आलेलो आहे. आणि आता आम्ही घरी निघालेलो आहे. आणि किती वातावरण छान आहे तुम्ही पाहू शकता. गावाकडे सध्या पाऊस पडत आहे, त्यामुळे हळूहळू घ्या, हळूहळू घ्या, हळूहळू एकदम हळू. हां चला, लांडूर होती दोन. हे आहे दिवाळी. आणि हा रस्ता आहे थुपटेवाडीच्या वरच्या साईडचा, आणि हा पुण्याला जाणारा रोड आहे. तर आता आम्ही निघालेलो आहे पुण्याला. तुम्हाला माझा ब्लॉग आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला माझे छान छान ब्लॉग इथून पुढेही दिसत राहतील. आणि तुम्ही पाहू शकता या झाडांच्या मधून खडकवासला धरण दिसत आहे. गावाकडे आता सध्या तरी पावसामुळे थंड वातावरण आहे. आणि आम्ही आता रिटर्न घरी निघालेलो आहे. तर तुम्ही पाहू शकता थोपटेवाडीच्या वरच्या साईडला घनदाट जंगल आहे. त्या जंगलामध्ये लांडोर, मोर असे प्राणी पक्षी बरेचसे आहेत, जे आपण येताना आपल्याला बऱ्याच वेळा दिसतात. म्हणजे मी तरी स्वतः पर्सनली बऱ्याच वेळा पाहिलेले आहे. आणि इथे मंदिर आहे एक. त्यानंतर हा ब्लॉग इथेच संपत आहे. थँक्यू सो मच. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्हाला हे इथून पुढे असेच व्हिडिओ